मित्रांनो, आज मी तुम्हाला चाणक्याच्या अशा काही गुपित गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. काही गोष्टी इतरांजवळ उघड न करणेच हिताचे असते. धननाश म्हणजेच दिवाळे निघाल्यास ते इतरांना सांगू नये, कारण मदत मिळणे तर दूरच, पण व्यक्ती मूर्खात काढली जाते. नंबर 2, यातना. मनाला यातना झाल्या तरी ते इतरांजवळ उघड करू नये. उपयोग नाही, कारण समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही, अशी जगाची रीत आहे. म्हणून कळा ज्या लागल्या जीवा, कुणाला काय सांगाव्या, कुणाला काय हो त्याचे हे लक्षात ठेवावे. नंबर 3, घरातील व्यक्तीचे वाईट वर्तन. घरातील जवळच्या व्यक्ती, पत्नी, मुलगा, मुलगी, सून इत्यादी दुर्वर्तनी निघाल्यास, व्यसनी बनल्यास ती इतरांजवळ बोलू नये. त्याने जगात केवळ हसे होते. टवाळखोरांचे चर्चेला खाद्य मिळते. नंबर 4, फसवणूक झाल्यास. इतर जणांकडून फसवणूक झाल्यास कुणाला सांगणे योग्य नाही, कारण त्याने केवळ आपला मूर्खपणा, बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा सिद्ध होतो आणि आपली निंदा होते. शत्रूलाही आपला वीक पॉईंट समजतो. नंबर 5, असे म्हणतात, मान सांगावा जनात, अपमान ठेवावा मनात. कारण अपमानित व्यक्तीकडे समाज वेगळ्याच दृष्टीने बघतो आणि अशा व्यक्तीला समाजात महत्त्व दिले जात नाही. कोणत्याही बाबतीत अपयश आल्यास मन स्थिर ठेवून आपल्या भावना नियंत्रित ठेवाव्या. त्याचे प्रदर्शन करू नये, कारण ते प्रदर्शित केल्यास खऱ्या सहानुभूतीऐवजी टिंगलच होते. त्यापेक्षा आपणच धडा घ्यावा, वर्तन सुधारावे. काही बाबतीत भीड भिकेची बहीण असते. धान्याचा वापर, व्यवहार किंवा देणेघेणे करताना घासाघीस करावी लागते, अन्यथा तोटा होण्याचा संभव असतो. अशा वेळी निसंकोचपणे, बुजरेपणा न करता प्रथम भाव निश्चित करावा, मगच पुढे व्यवहार करावा. विद्यार्जन. विद्या घेताना न लाजता आपल्या गुरूंना सर्व शंकांची उत्तरे विचारावीत, अडचणी विचाराव्यात. हे कसे विचारू असा विचार करत राहिलास मन साशंकच राहील, वेळ निघून जाईल आणि विद्या चांगल्या रीतीने आत्मसात होणार नाही. 3, जेवण. घरी किंवा बाहेर जेवण करताना पाहिजे तेवढे मागून घ्यावे, लागले तेवढे खावे. वाढणाऱ्याने कमी वाढल्यास किंवा अति आग्रह केल्यास अनुक्रमे उपाशी राहण्याची किंवा अजीर्ण होण्याची वेळ येते. त्यासाठी लाजून केवळ मिळेल ती खाणे बरोबर नाही. नंबर 4, व्यवहार. भाजीपाल्याची किंमत ठरवताना, नोकरीत पगार निश्चित करताना, घर घेताना व लग्न ठरविताना, कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना निसंकोचपणे व्यवहारी बनून बोलावे, वागावे, अन्यथा आपलेच नुकसान होते. यावरून असा बोध निघतो, वरील कोणत्याही प्रकारचे कार्य निसंकोचपणे केल्यास व्यक्ती सुखी होतो, कशाचेही दडपण येत नाही, नुकसान होत नाही आणि तिला पश्चातापही होत नाही. समाधान वृत्तीच्या तृप्त व्यक्ती तसेच मनशांती लाभलेल्या व्यक्ती या नेहमीच सुखी राहतात. या उलट धनाची हाव असणाऱ्या, सतत अशांत राहून अस्वस्थपणे धडपड करणाऱ्या व्यक्तीला ते सुख कधीच मिळत नाही. वरील श्लोकात चाणक्याने सुखासमाधानाचे रहस्य सांगितले आहे. शांत वृत्ती. व्यक्ती आपल्या प्राप्त परिस्थितीत क्षमतेनुसार जे मिळते त्यात समाधान मानत असेल तर त्याला मनशांती मिळते, कारण समाधान ही अमृताप्रमाणे तृप्त करणारी वृत्ती आहे. अशी वृत्तीच माणसाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त करून देते. अशांत वृत्ती. धनाचे हाव धरणाऱ्या व्यक्ती सतत एक नोकरी सोडून दुसरी, तिसरी नोकरी धरत राहतात, पैशामागे धावत सुटतात, मात्र ते नेहमीच असंतुष्ट, अशांत, अस्वस्थ राहतात. माणूस पैशासाठी नसून पैसा माणसासाठी आहे. ते साध्य नसून केवळ ते एक साधन आहे, हे ते विसरतात. अशा लोकांनी सुख, जी मनाची केवळ एक अवस्था आहे, त्याला मुकतात, कारण महालातील राजापेक्षा झोपडीतील गरीब सुखी असतो. यावरून हा बोध निघतो, ठेविले अनंते तैसेची राहावे, किती असो द्यावे समाधान. याचा अर्थ हातावर हात ठेवून बसावे असा नसून जे मिळेल त्याचाच कोंड्याचा मांडा करून खावा. माणसाने 3 गोष्टीबाबत नेहमीच समाधानी राहावे, त्या म्हणजे स्वपत्नी, भोजन आणि आपली आय उत्पन्न. मात्र अभ्यास, तप आणि दान याबाबत नेहमीच असंतुष्ट राहावे. कोणत्या गोष्टीत समाधान मानू नये हे इथे सांगितले आहे. स्त्री एकदा विवाह झाल्यानंतर रूप, गुण, स्वभावाने पत्नी जशी आहे तशी स्वीकारी,
स्वीकारावी. त्यानंतर दुसऱ्या स्त्रीचा विचारही करू नये. भोजन भाजी भाकरी मिळो नाहीतर पंचपक्वाने जे वाट्याला कार्यक्षमतेप्रमाणे येईल ते खाण्यातच गोडी म्हणावी. कोंड्याचा मांडा करून आनंदाने जगावे. आय म्हणजे उत्पन्न कमी असो वा जास्त त्यातच समाधानी राहावे आणि खर्च भागवावा. अभ्यास जेवढा केला तेवढाच कमीच असतो, कारण जगात अपार ज्ञान आहे. कितीही मिळवले म्हटले तरी मिळवायची शिल्लक राहतेच. रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे निरंतर वाचित जावे. तपश्चर्या करणाऱ्याला कोणाचीही मर्यादा नाही, कारण माणूस जेवढे तप करेल तेवढे जास्त आत्मतेज प्राप्त करेल. तो जेवढा प्रयोगशील तेवढे मोठे संशोधन. दानाचे पुण्य फार मोठे आहे. बळीराजा, कर्ण राजा, हरिश्चंद्र दानशूर होते. त्यांनी दान देताना हाताचे काहीही राखून ठेवले नाही, कारण दान दिल्याने समाधानच मिळते. दान देण्याचे ज्ञान फक्त मनुष्यालाच असते. यावरून असा बोध निघतो, बदल करता येत नाही अशा गोष्टींबाबत समाधानी राहावे. ज्या गोष्टी सतत करत राहिल्याने समाधानात वृद्धी होते, व्यक्तिमत्वाचे आध्यात्मिक जीवनाचे उन्नयनच होते, अशा गोष्टींबाबत नेहमीच असंतुष्ट राहावे, म्हणजेच त्या सातत्याने कराव्यात. 2 ब्राह्मणाच्या पुरोहितमधून ब्राह्मण पुजारी आणि अग्नी, त्यांच्यामधून पत्नी आणि पती, यांच्यामधून मालक आणि नोकर, यांच्यामधून तसेच नांगर आणि बैल यांच्यामधून जाऊ नये. आगंतुकासाठी येथे शहाणपणाच्या वर्तनाचे संकेत सांगितले आहेत. 2 पुरोहित शास्त्र जाणणारे 2 विद्वान ब्राह्मण ज्यावेळी एखाद्या गहन विषयावर चर्चा करतात त्यावेळी त्यांच्यामध्ये व्यत्यय आणणे बरे नव्हे. पुजारी आणि अग्नी यज्ञ, होम, हवन अशा क्रियांमध्ये पुजारी अग्नीला आहुती देत असतो. पूर्ततेनंतर इच्छित फळ प्राप्त होते. मध्ये येऊन त्यात बाधा उत्पन्न करू नये. असे केल्यास पुरोहिताची एकाग्रता भंग पावते, अग्नीचा चटकाही बसू शकतो. पती आणि पत्नी पती पत्नीचे नाते धर्मार्थ काममोक्ष या पुरुषांसाठी असते. अत्यंत जवळचे आणि जन्मभराचे असते. या नात्यात कोणी व्यत्यय आणू नये. पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, त्याचा एकांत भंग करू नये. मालक आणि नोकर मालक सेवक चर्चा करत असताना त्यात अडथळा आणू नये. त्याची खाजगी ट्रेंड सिक्रेटविषयी चर्चा चालू असू शकते. तसेच इतरांनी त्याला दुसरी कामे सांगू नयेत किंवा त्याची स्वामिनिष्ठ ढळेल असे वागू नये. नांगर आणि बैल जोडून शेतात नांगरणी केली जाते. इतर कोणी मध्ये केल्यास बैल आपले काम नेटाने करू शकणार नाही, कार्य पूर्ण होणार नाही. तसेच नांगर लागून इजाही पोहोचू शकते. यावरून आपण हे शिकतो, काही जोड्या अशा आहेत की ज्याने कार्यपूर्ती होते. त्यांच्यामध्ये असभ्यपणा येणे म्हणजे कार्यात विघ्न आणणेच होय. असे करण्यात कोणताही शहाणपणा नाही. त्यामुळे चाणक्यांनी मार्गक्रमाने वर्तनाचे दिलेले संकेत नेहमीच पाळावे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये एक छानशी कमेंट लिहा.